आता आपण भारतातल्या बँकिंगच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. भारतातल्या बँकिंगचे जर टप्पे पाडायचे झाले, तर पहिला एक टप्पा हा बँक राष्ट्रीयकरणापूर्वीचं बँकिंग. दुसरा टप्पा राष्ट्रीयकरणानंतरचं बँकिंग. आता बँक राष्ट्रीयकरणापूर्वीचं जे बँकिंग होतं, ते बँकिंग शहरं आणि महानगरापुरतं मर्यादित होतं. तेव्हा बँकिंग हे पूर्ण 100% खाजगी क्षेत्रात होतं. नफा हा या बँकांचा उद्देश होता. त्या बँका तारण बघून कर्ज देत होत्या. त्यांच्यासाठी कारण महत्वाचं नव्हतं. त्या बँका आपण वाटलेली कर्ज परतफेड होऊ शकते का याची खात्री असेल तरच ती कर्ज दिली जात असत. म्हणजे थोडक्यात बँकिंग हे समाजामधल्या काही मूठभर लोकांच्या पुरतं मर्यादित होतं. विशेषतः श्रीमंत लोकांपुरतं ते बँकिंग मर्यादित होतं. बँक राष्ट्रीयकरणानंतरचं जे बँकिंग आहे, ते बँकिंग हे प्रिडॉमिनंटली म्हणजे प्रामुख्याने हे सरकारच्या मालकीचं बँकिंग मधलं. 1969 साली त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 खाजगी क्षेत्रातल्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980 साली आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि जवळजवळ या देशातलं 90% बँकिंग हे सार्वजनिक क्षेत्रात बँकिंग आलं. काय फरक पडला ओनरशिप बदलल्यामुळं? पहिल्यांदा बँकिंग प्रॉफिट बघत होतं, अकाउंटिंग प्रॉफिट. राष्ट्रीयकरणानंतर बँकिंग हे सामाजिक नफा बघू लागलं, सोशल प्रॉफिट याला प्राधान्य देण्यात आलं. मग बँकांच्या ब्रँचेस या खेडे विभागात उघडल्या गेल्या. बँका शेतीला कर्ज देऊ लागल्या. बँका बेरोजगारांना कर्ज देऊ लागल्या, ज्यामुळं रोजगार निर्मिती होऊ शकेल. वाहन म्हणजे ऑटो रिक्षा असो, छोटी मॅटाडोर असो, की अगदी ट्रक जी मालांची ने-आण करते त्यांना कर्ज देऊ लागल्या. छोटे उद्योग, मध्यम उद्योग, कॉटेज इंडस्ट्री याला बँका कर्ज देऊ लागल्या. म्हणजे एकूणच पहिल्यांदा पत बघून बँका कर्ज देत होत्या. राष्ट्रीयकरणानंतर या बँका पत निर्माण करण्यासाठी कर्ज देऊ लागल्या. बँकिंगचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी बदलली. राष्ट्रीयकरणानंतर बँकिंगचा रोल, भूमिका आणि जबाबदारी ही या देशातल्या अर्थव्यवस्थेला वाहून न्यायचं, गती द्यायची आणि सामान्य माणसाला बँकिंगच्या वर्तुळामध्ये म्हणजे शेवटी विकासाच्या वर्तुळामध्ये ओढायचं, हे राष्ट्रीयकरणानंतरच्या बँकिंगचं प्रमुख उद्दिष्ट होतं. तोपर्यंत जे मूठभरांपुरतं बँकिंग होतं ते आता मास बँकिंग बनलं. आणि मग आपण बघतो की भारतामध्ये जी एक हरित क्रांती झाली, ही हरित क्रांती शक्य झाली ती बँकांनी शेतीला कर्ज वाटल्यामुळे. तसा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला. आपण बघितलं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपलं उद्दिष्ट देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला पाहिजे हे होतं. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा शेती या क्षेत्राला चालना मिळेल. आणि बँकांनी कर्ज वाटायला सुरुवात केल्यानंतर जो सामान्य शेतकरी आहे, तो शेतकरी इलेक्ट्रिक मोटर विकत घेऊ लागला, खत बियाणं विकत घ्यायला लागला, तो आपल्या शेतीमध्ये विहीर खोदायला लागला आणि मग शेतीचं पुनरुज्जीवन झालं, अन्नधान्याचं उत्पन्न वाढलं आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला. हरित क्रांती शक्य झाली. जशी हरित क्रांती आहे तशी दुग्ध क्रांती पण. देश दुधाच्या बाबतीत पण परावलंबी होता. पण बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर बँकांनी केवळ शेतीला कर्ज दिलं नाही, तर पूरक उद्योग म्हणून दूध दुभत्यासाठी देखील गाई म्हशी विकत घ्यायला कर्ज द्यायला सुरुवात झाली. आणि मग देश दुधाच्या बाबतीत पण स्वावलंबी बनला. दुग्ध क्रांती शक्य झाली. बेरोजगार त्या हातांना काम मिळायला लागलं. आपण बघितलं बँक राष्ट्रीयकरण जेव्हा झालं, तो जो टप्पा होता अर्थव्यवस्थेचा, तो स्टॅग्नन्सीचा टप्पा होता, अवरुद्धतेचा टप्पा होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 14 ऑगस्टच्या रात्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना नियतीशी करार, म्हणजे जग जेव्हा झोपलेलं आहे तेव्हा भारत जागा झालेला आहे आणि भारत म्हणजे या देशातली जनता जागी झालेली आहे, जिनी एक स्वप्न रंगवलेलं आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात कसं आणायचं
त्याच्यासाठी आर्थिक वाहक संस्था कुठली असेल तर ती बँक. आणि मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकांनी आपलं धोरण बदललं आणि एकूणच सामान्य माणसाला विकासाच्या वर्तुळात ओढलं, सामान्य माणसाला क्षमता दिली, एम्पॉवर केलं, त्याला पत निर्माण केली आणि या देशाच्या विकासाला फार मोठी चालना आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यामध्ये बँकांनी एक ऐतिहासिक भूमिका घेतली. तो हा टप्पा होता 1969 आणि त्याच्यानंतरचा साधारणतः 1980 पर्यंतचा. यानंतरचा जो प्रवास आहे तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.